चला तर आज 15 ते 20 दिवसानंतर आम्ही स्विमिंग करायला चाललो, मी स्नेहा आणि पिऊ. तर स्नेहाने आज क्लासला सुट्टी घेतली, म्हणली मला म्हणजे स्विमिंगचं असं काही नव्हतं जायचंय म्हणून. तर स्नेहा म्हणली मला आज कंटाळा आला, मी काही जाणार नाही क्लासला. तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे, नसून जायचं तर राहू दे एक दिवस. तर आज तिने सुट्टी घेतली आणि काल रविवारची सुद्धा सुट्टीच होती, पण आज ती गेलीच नाही, नको म्हणली मला जायचं. तर म्हणलं ठीक आहे मग. तर आता आम्ही तिघी जण स्विमिंग करायला चाललो. शिवाय 15 दिवसांनी 15 ते 20 दिवस झाले असतील की आम्ही गेलेलोच नव्हतो. तर आता जातो. आणि शिवाय पहिलंच व्यवस्थित एवढं स्विमिंग करायला येत नव्हतं. तर आता आज छोट्या पुलामध्ये पोहू आणि नंतर मग थोड्या वेळाने बघू, पाहिजे तर व्यवस्थित जर आलं तर मग मोठ्या पुलात जाऊ, नाहीतर डायरेक्टली मोठ्या पुलात गेलं आणि व्यवस्थित जर नाही आलं तर डुबायची वारी आहे. त्यासाठी आज छोट्या पुलात पोहूया आणि नंतर बघू. उद्या जर गेलं, आता उद्या जर मी गेले ना तर मला आणि स्वप्नीलला दोघांना जावं लागेल, का तर स्नेहा उद्याच्याला क्लासला जाईल, परत स्नेहाला उद्याच्याला येता येणार नाही. तर स्नेहा आजच्या दिवस येईल. तर चला पटकन जाऊया. ती खाली गेली सुद्धा आणि मी डोकं सुद्धा विचारलं नाही, एकदम काय गडबडीत फक्त असं धरले केसन बांधले आणि आता चला निघते मी पण, उशीर होईल. तर पिऊ तर इथून स्विमिंगची तयारी करून आली, कपडे वगैरे घालून, आणि स्नेहाचं बी. आणि स्नेहाने तर माझं टी शर्ट घातले. एवढे कपडे असताना सुद्धा तिला माझं टी शर्ट लागते. काय आहे ते? आईस्क्रीम. कसली असली आईस्क्रीम? आणि आता स्कूटीवर आम्ही तिघी जणीत बसून चाललोय. स्नेहा तो तिने दोन्ही, तुझी पण तिची पण आईस्क्रीम तोंडात टाकली. चांगले लागत? खूप गंध आहे. काय देऊ? हा तरी पिऊ तुझी ती वरची टोपी काढून ठेवू. मला तर थोडीशी जागा ठेवली ग, बापरे. मला तर थोडीशी जागा ठेवली, मी कशी बसणार एवढे. एस नाही व्यवस्थित लाव. तर आपल्या इकडल्या रस्त्याची हालत बघितलं कशी चालली. तर हे बघा रस्ता चालू आहे इकडे बनवायला, त्यासाठी गाडी काही पुढे जात नाही, त्यासाठी आता इथून चालत जावं लागणार मला. चल. तर आम्हाला तिथं गाडी उभा केल्यापासून इथपर्यंत यायला 10 मिनिटं लागले. 10 मिनिटं लागले यायला इथं. आता पोहोचलो. शिवाय आता काहीच गाड्या दिसणार, सगळं पूर्ण खाली दिसायला लागले. हे बघा पूर्ण खाली दिसायला लागले, का त्याच गाड्या नाही. दुसऱ्या साईडनं आलेल्या बऱ्याचशा एवढ्या गाड्या आहेत कुठे. तर आता पावसाळा चालू झाल्याशिवाय मुलांच्या शाळा वगैरे चालू झाल्यात, तर जास्त जण काही येत नाहीत आता, जेवढे मोजकेच येतात जरासे. काय अशा सुट्टी घेऊन आले ना माझ्या स्नेहासारखे, त्याचे येतात बहुतेक. स्नेहा काय झालं? तर स्नेहाला तर बऱ्यापैकी स्विमिंग करायला यायला लागली, पण आता तरी इतके दिवस सुट्टी घेतली, झालं 1 महिना तर झालंच असेल तिचं, तरी सुद्धा मस्त अशी पोहतीस स्नेहा आणखी. चला आता मी जाते, माझा टाइम चालला असंच. तर मी छोट्या पुलामध्ये एक राऊंड मारून आले आणि आता मोठ्या पुलात जाणार आहे मी. तर तिथं बरोबर आलं पोवायला. काय तेवढ्या दिवसात लगे विसरत नाही काय लगेच. मला वाटलं होतं विसरत, तर काय विसरले नाही आहे. तर बरोबर पोवली आणि आता चालेल मोठ्या पुलात. तर त्या दोघीजण मस्त जाऊन बसते. हे बघू शकता त्या साईडला जाऊन थांबलेत, आता आलेत.
बस का आता लय थंड पाणी आहे पण आहे ना मला तिकडलं तर लय जास्त थंड आहे तर आलो आम्ही आता घरी जायचं राहिले खाली आलोय पिऊच्या गाडीवर गेलतो जातानी तर पिऊ गाडी घेऊन चालली आता आणि आम्ही जातो तर चलत आहे ना पिऊ जा डोकं पुस पाणी गळायला लागले येते का गाडी चालवायला पण हळूहळू जा बाई पडते चांगली येते पिऊला पण गाडी मग बाय चल सांग चला तर मी एकदाच घरी पोहोचलो आणि असं वाटत होतं की स्नेहा येताना पाडते की काय आम्हाला का तर संध्याकाळ असल्यानंतर व्यवस्थित चालवता येते का नाही म्हणलं तिला स्कूटीवर आम्ही 3 जणी आलो मला असं वाटलं होतं की जाताना तर आम्ही जाऊ 3 जणी पण येताना मला सचिन घ्यायला येतील असं वाटलं होतं पण ते म्हणले मला 1 ते 2 तास लागतील आणखीन तर तुम्ही एका साईडनं हळूहळू जावा म्हणून आम्ही येताना 3 आलो आणि त्यात थोडंसं जरी काय बोललं तर पिऊ एवढ्या जोराने हसायची की गाडी अशी पूर्णपणे हलायची आणि स्नेहाने वरडायची गाडी हलवू नका म्हणून तर असं वाटत होतं पडतो की काय तरी सुद्धा स्नेहाने मला पाडलं नाही व्यवस्थित घरापर्यंत पोहोचवलं तर इतकं पाणी थंडगार होतं स्विमिंगचं खूप जास्त थंडगार होतं आणि आता असं वाटायला लागले की 4-5 दिवसांनी सर्दी नक्की होणारच आहे सर्दी खोकला जर एकदा झालं ना मग 7 ते 8 दिवस इतकी म्हणजे आजारी असं पडते मी तर असं वाटतं की खूपच जास्त आजार आहे मला खूप जास्त काहीतरी झालेलं आहे असं आजारी पडते मी सर्दी खोकल्याने एवढं आणि वर्षातून एकदा का होईना पण सर्दी खोकला होतोच मला आणि आता स्विमिंग करायला गेल्यानंतर तर मला वाटतं 100% होणार आहे 5 ते 6 दिवसांनी सर्दी खोकला असं आहे खूप का तर खूप जास्त असं थंडगार पाणी होतं आता बघू त्याच्याला जाते का नाही गेले तर जाईल व्हिडिओ सुद्धा मी इथं संपवते अर्थात तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका